सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मी एक गुड न्यूज सांगते. सो हे माझ्यासाठी आहे. मी आता मिनी ब्लॉग स्टार्ट करणार आहे. सो मला 100 डेज चॅलेंज देणार आहे आणि त्याच्यामध्ये चॅलेंजमध्ये हे असणार आहे की मी रोज सकाळी उठणार, रोज रात्री लवकर झोपणार आणि जे पण काही काम असेल ते टंगळमंगळ न करता मी ज्या वेळेस असेल त्यावेळेस पटकन करणार. आणि मम्मीला पण प्रॉमिस केलं की घरातली कामं करते मी तसं, पण करणार जास्त. आणि स्वयंपाक थोडा थोडा शिकणार, मला येत नाही. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे लवकर उठायची. मी खूप लेट उठते, 11 साडे 11 वाजता. सो मी तिथे लवकर उठणार आहे आणि स्टुडिओवरती पण टाइम देणार आहे. मी माझं स्वतःला प्रोग्रेस करणार आहे, ह्या सर्व गोष्टी. म्हणून मला 100 डेज चॅलेंज दिलं आहे. सो बघूयात माझ्याकडनं किती कम्प्लीट होते. आणि मी डेली मिनी ब्लॉग 10 वाजता टाकणार आहे. सो आपण भेटूयात रोज. सो हे माझं स्टुडिओ बघू शकता तुम्ही. आणि आता मम्मीने मला सांगितलंय की नटराजांची मूर्ती एवढी धूळ झाली आहे, हिला जरा साफ कर, नटराज कधी प्रसन्न होतील. सो आता मी त्यांना क्लीन वगैरे करणार आहे, पूजा करणार आहे आज गुढीपाडव्याची. सो भेटूयात. ह्या सगळ्या माझ्या ट्रॉफी आहेत आणि ह्या सगळ्यांना माती बसली आता. ह्या सगळ्यांना क्लीन करणार आहे आणि ह्या सगळ्यांना मी व्यवस्थित लावणार आहे. सगळं माझ्याकडनं धडधड पडपड धडधड पडपड होते. हा माझा क्राऊन. मी फर्स्ट रनरअप झाले होते, त्याचं क्राऊन हा. आणि ही ट्रॉफी नाही, ही ट्रॉफी नाही, ही ट्रॉफी आहे. आणि हे क्राऊन. सो आता क्लीन केल्यावर मी सगळं व्यवस्थित ठेवून तुम्हाला दाखवते. सर्व मस्त आता क्लीन करून झालंय. क्लीनिंग वगैरे करून स्टुडिओ घरी आले आणि गुढीपाडव्याचं स्पेशल मम्मीने काय बनवले बघा. पुरणपोळी, आमटी, भात, मेथीची भाजी आणि पुरणपोळी आणि दूध. काय भारी. भूक लागली आहे. सो आता मी जेवून, तुम्ही पण या जेवायला. वगैरे होऊन मस्त थोडीशी झोप काढली. आता मॅडमला फिरवायला आणलंय आणि याच्यानंतर फ्रेश वगैरे होऊन आम्ही चाललोय शॉपिंगला. बड्डेची शॉपिंगला चाललोय मी. सो बघूयात आता. ड्रेस घ्यायचा आहे मला. मम्मी आणि मी जाणार आहे. काहीच आम्ही आता निघालोय. बघूयात तिथं भेटतं का नाही. मम्मी आणि बघा हिचा अवतार. हाय हाय गाईज. झोपेतून उठली. सगळ्यात इम्पॉर्टंट काम. झोपेतून उठलंय बाबू. मम्मा माझी बाबू. सो निघूया. चितळे बंधू मध्ये आलोय. काय घ्यायला? भाकरवडी घ्यायला आलोय. भाकरवडी आणि लाडू. आणि लाडू. सो चला. बघूया काय. बंधू मध्ये आलोय आम्ही भाकरवडी घ्यायला. काय बोल भेटली, मला खूप छान वाटलं.
पण ह्यांना लाईक करा, फॉलो करा, नाही का? खूप भारी असतं, इंटरेस्टिंग. जाऊ पण खूप मजा येते बघायला. गौरीची बहीण वाटत नाही मी तिची बहीण, वाटत नाही. पोहोचलोय मॉलमध्ये. एल्प्रोला आलोय आम्ही, एल्प्रोला. की मी घेते माझा ड्रेस बड्डेचा. सो मम्मी म्हणते नाही मी घेऊन देणार आहे. मम्मीला बोलले राहून दे मी देते, तर मम्मी बोलते की मी तुझ्यासाठी खूप दिवसापासून ते बड्डेसाठी पैसे सेव्हिंग करून ठेवले होते, सो मीच घेऊन देणार आहे ना मम्मी. काय 4 महिने झाले मी पैसे ठेवलेले सेव्हिंग करून तिला ड्रेस घेण्यासाठी. आई ती आईच असते. चालेल बाई, आज एवढी गर्दी आहे ना, आज खूप गर्दी आहे मॉलमध्ये. हां, आज खूप जास्त रश आहे, बघू शकतो. होईल का आमच्या अर्ध्या तासामध्ये शॉपिंग? काय ट्रेनमध्ये? ती काय छोट्या मुलांची ट्रेन आहे ती, मोठ्यांची नाही आहे. ते असतं ना थोडं एक झालं ना, लहान मुलांचं पण येतं तसं झालंय. मम्मी तुला आहे ना, तू छोटी झाली आहे का? सो आता आम्ही आलोय, बघू शॉपर स्टॉप मध्ये. चल मम्मी, ते बस समोर. माझी मम्मी एवढी भोळी आहे ना, माझ्या मम्मीला शॉपर स्टॉप पण माहिती नाही. आज खूप गर्दी आहे, बघू शकता. साईडमध्ये आलोय. सो मला अशा कलरमध्ये ड्रेस घ्यायचा आहे सेम, पण हा एवढं छान नाही आहे. माझी मम्मी बघतीये. नाहीये मम्मी इथं, चल आपण वरती जाऊयात. कलेक्शन सुंदर आहे पण इथे. बस स्टॉप पण बघितलं, तिकडे वेस्ट साईड पण बघितलं, पण असं वाव वाला ड्रेस मला नाही भेटला की चला बघून मी वाव करू शकतो. असं वाव वाला पाहिजे मला, वाव. तर मम्मीला मी बोलले, माझी मम्मी काय बोलते मला, त्यापेक्षा आपलं पिंपरीमध्ये चल तुम्ही, तुला तिकडनं वाव वाला घेऊन दे. आता आम्ही ट्रेड्समध्ये आलो. आता इथं बघू. मम्मी किती फिरवलंय मी तुला. काय माझी मम्मी म्हणते तुझ्यासोबत फिरायचंच काम आहे, दुसरं काय काम नाही. बघू आता इथे काय भेटतंय. यार इथली लाइटिंग बघ ना, सगळी येल्लो येल्लो दिसतीये. बघू आता इथे भेटलं तर ठीक आहे, नाहीतर एकदा बघू अजून एखादा स्टोअर चेक करेल. आमच्या मागचं रिझन सांगू आम्ही काय झालं. मी माझ्या एका फ्रेंडला तिथं आम्ही ग्रीन कलरचा वन पीस बघितला आणि आम्ही फोटो सेंड केला त्याला. तर मम्मीनी तो असं लावून बघितला होता. सो तो काय बोलतोय, आई मम्मी गोव्याला चालली आहे का? मम्मीच्या एक्सप्रेशन बघा, पागलसारखे काय पण. मम्मी आता आम्ही फायनली मॅक्समध्ये आलोय. इथे पण मला भेटत नाही, तर मम्मीचं म्हणणं आहे की मला असं वाव भेटणार, असं बोलेल मी, असं भेटणारच नाही आहे. माझं फेस बघू शकता कसं झालं. क्या करू मी, नाही बताऊंगी मी इधर से दूर. काय करायचं मग आता? बघू एक सँडल तरी बघूया. हे मम्मी बघू एखादी. मम्मी शूज बघतीये. मम्मीला पाहिजे तसा शूज नाही भेटत आहे आणि मला पाहिजे तसा ड्रेस नाही भेटत आहे. किधर ये खत्म होगा ये हमारा दुख, दुख दर्द. हा बघ, कुछ मिला क्या? कुठं चालले आता? आम्हाला काहीच भेटलेलं नाही, काही म्हणजे काहीच नाही. मला जसं पाहिजे होतं काहीच नाही, म्हणजे आमच्या मनपसंती नाही. हा आता इथं वाव सुंदर मिळायला लागलं. सो आम्ही आता तिथे चाललोय बघायला. वाव खरंच खूप सुंदर केलंय हे. एल्प्रो मॉलच्या आतमध्येच आहे हे, बघू शकतो. सुंदर सुंदर आहे, सगळं सुंदर आहे. मेला तरी छान आहे.
हमें मेला ही पसंद आएगा, हमें कुछ नहीं पसंद आएगा. कलर एवढं छान नाही. त्याच्यामध्ये मोरपंखी कलर हवा होता. तर 150 रुपये मध्ये नाही घेऊ हे नसं नाही. माझी मम्मी इथं घेत का नाही माहितीये, कारण की आता जत्रा आहे आमच्या गावाची म्हणून मम्मी. मग बरोबर आहे ना, तीच वस्तू आपल्याला. तरी तर 500 रुपयाचं घ्यायचं. आपल्या उरसामध्ये 100-150 रुपयाला विचारत नाही. हा खायचंय काय खातीस? इकडं खायचंय ना. काय खायचंय? मला नाही, तुला. मला पण नाही. मी पुरणपोळी खाऊन आले तुझ्या एकदम सुंदर सुंदर हातांची. डबल डेक्कन बस आमच्या काळामध्ये होती अशी डबल डेक्कन बस, आणि ती आता झाली छोटी 2000 मध्ये. हे बघ हे. मस्ती करायचं का तुला? नको, मला माझी साबूत ठेवायची. मानेचं काहीच नाही, ते फक्त असं वर खाली होतंय. तुला माहितीये का पोरीला हिस्सा माहिती आहे. बसला? हा, मग तरी म्हण. काहीच नाही भेटलं आम्हाला. चला, टाइमपास झालाय फालतू मध्ये आमचा टाइमपास झाला. काहीच नाही भेटलं. काढल्यावर तुझं फेस आहे ना असं वाकडा येतो. मी रिअल मध्ये सुंदर आहे, फोटो मध्ये कशी काही. काहीच नाही भेटलं आणि आम्ही आता घरी चाललोय. मनाला हवं होतं तशा गोष्टी काहीच नाही. वाव, असं काहीच नाही भेटलं. सो बघू आता. उद्या तर नाही, मंडेला आम्ही जाऊ मिलेनियम मॉल पाकड. हा मम्मी, जाऊयात ना. आम्ही नंतर आलोय स्वामींच्या मठामध्ये. आज गुढीपाडव्याची खूप जास्त गर्दी आहे, पण ठीक आहे. आणि नवीन वर्ष गुरुवारी चाललंय. आज चालू झालं. आज खूप जास्तच गर्दी होती. आम्ही स्वामींच्या मठात आलो होतो. आज गुढीपाडव्याची खूप जास्त गर्दी होती. आज आम्हाला आतमध्ये तिथे आरतीला जायला नाही. ठीक आहे, एका दिवस वगैरे घेतली, मस्त प्रसाद पण घेतला. प्रसाद सोडणार आहे का? खूप जास्तच गर्दी आज, पण मस्त दर्शन झालं. सुंदर. आज गाणे पण आहेत तिथं. आज खूपच जास्त गर्दी आहे गुढीपाडव्यामुळं. आज खूप जास्त गर्दी आहे. प्रसाद घेतलाय, आता चाललोय. आता ह्याच्यानंतर मी स्टुडिओवर चालली. आता 8 वाजता बॅच आहे. पाया पडा सगळ्यांनी. काय काय मागणार सगळे? काय मागणार? काय मागितलं? तू काय मागितलं? तू हा तू काय मागितलं? काहीच नाही. आपने क्या बोला भगवान को? क्या चाहिए आपको? भाई चाहिए? और इसको बुद्धि चाहिए. तू काय मागितलं? मी मागितलं सदैव खुश राहून दे सगळेच. मग पायासोबत ही हाताची मुवमेंट घ्यायची. ठीक आहे, मग हा एक फर्स्ट राऊंड आहे. त्याच्यानंतर हे दिल है छोटासा, दिल है छोटासा, छोटी सी आशा, बस
तर म्हणती भोलीस आशा करू तसं फक्त डान्स मला टीचर बघा ही टीचर नंतर मिष्टी सोबत पण खेळायला देणार आणि चॉकलेट पण देणार. आता कोणाला चॉकलेट पाहिजे मिष्टी सोबत खेळायचं? आज चॉकलेट डिस्ट्रीब्युशन झाले.